नमस्कार. पुरंदर न्यूज चॅनलतर्फे आपलं सर्वांचं स्वागत आहे. मंगलम भगवान विष्णु मंगलम गरुडध्वजा मंगलम पुंडरीकाक्ष मंगलाय तनो हरी. अखिल विश्वाच्या कल्याणासाठी अवतीर्ण झालेले संत श्री ज्ञानोबाराय, अखिल विश्वाच्या हृदयामध्ये व्याप्त असणारे जगद्गुरु तुकोबाराय यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही वडाची वाडी भूमी आणि या भूमीमध्ये साक्षात ज्ञानोबाराय तुकोबाराय आज जर आपल्याला बघायचे असतील, श्री परमश्रद्धेय गुरुवर्य प्राप्तस्मरणीय शांतीब्रह्म मारुती बाबा कुरेकर आपल्या नगरीमध्ये आगमन करत आहेत. तरी गावातील सर्व भावी भक्त सज्जन परमार्थप्रेमी वारकरी मंडळी सर्वांना विनंती आहे, बहुसंख्येने या दिंडी सोहळ्याचा आनंद घ्यायचा आहे. बाबांचं आगमन अगदी 10 मिनिटांमध्ये होणार आहे. तरी सर्वांना विनंती आहे, आजूबाजूला बसलेले त्यांच्या कानापर्यंत हा आवाज जातोय त्या सर्वांना विनंती आहे, या दिंडी सोहळ्याचा आपल्याला आनंद घ्यायचा आहे. याची दोही याची डोळा या ठिकाणी आपल्याला आनंद उपभोगायला मिळणार आहे. साक्षात ज्ञानोबाराय, साक्षात तुकोबाराय. आजच्या काळात जर संत बघायचे असतील तर आपल्याला मारुती बाबांकडे बघावे लागेल. म्हणून आपल्याला संत बघायचे असतील, महात्मा बघायचा असेल तर निश्चित आपण या दिंडी सोहळ्यामध्ये सामील व्हा. या ठिकाणी आळंदीतील सर्व बाल विद्यार्थी सर्व या ठिकाणी दिंडी सोहळ्यामध्ये सामील झाले आहेत. आळंदीहून वारकरी मंडळी या ठिकाणी आलेली आहेत. आपण सर्वांनी गावातील बाल वारकऱ्यांनी माणसांनी सगळ्यांनी या दिंडीचा आनंद घ्यावा हे आपल्याला सांगू इच्छित आहोत. आणि तदनंतर आपले सतीश शेठ यांच्या घरी बाबांचा दर्शन सोहळा, पाद्यपूजन सोहळा या ठिकाणी होणार आहे. म्हणून आपल्या सर्वांना विनंती आहे, आपण या ठिकाणी उपस्थित राहायचंय. सतीश शेठ इथे या ठिकाणी सुंदर दिंडी सोहळ्याला सुरुवात होणार आहे. आणि बाबांचं आगमन झाल्याच्या नंतर सतीश भाऊ यांच्या घरी बाबांचा पाद्यपूजन सोहळा होणार आहे. त्या ठिकाणी दर्शन सोहळा होणार आहे आणि दर्शन सुद्धा घ्यायचंय. कारण मोठ्या व्यक्तींचं दर्शन घेतल्याच्या नंतर दर्शने पुण्य प्राप्ती. बाबांचं या ठिकाणी आपल्या जीवनामध्ये जर दर्शन झालं तर पुण्य मिळणार आहे. हा सुवर्ण योग आपल्या जीवनामध्ये आहे. म्हणून सर्वांनी या दिंडी सोहळ्याचा आनंद घ्यायचा आहे. रामकृष्ण. देव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव
तुकाराम
तुकाराम ज्ञानदेव तुकाराम देव 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 तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ओम पया पृथिव्यां पय ओकरि कुपयो दिव्यन्तरिक्षे पयोदाः पय सूर्य सन्तुमयं पय स्नानं समर्पयामि पय स्नानान्तरेण शुद्धोदकस्नानं समर्पयामि गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः पुसून घ्या अर्घ्यस्थानी संकल्प सिद्धिः Incoming voice call, Shinran. माल्यादिने सुगन्धेने मालत्यादिने प्रभो मयार्तानि पूजार्थं पुष्पाणि प्रतिगृह्यतां वनस्पत्यरसो धूपो गन्धाद्य गन्धोत्तमम् अग्र्यः सर्वदेवानां धूपोऽयं प्रतिगृह्यतां गाडी दोघांनी
माल्यादिने सुगन्धिने मालत्यादिने प्रभो मया रदानि पूजार्थं पुष्पाणि प्रतिगृह्णामि पुष्पं समर्पयामि प्रार्थना पूर्वक नमस्करोमि गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः विवास्वासा पर्वित आकाशौ सृजान् भवति जायमानः तन्निरासको वै उन्नयन्ते स्वाद्यो मनसा देवयन्तः। स्पर्श करू नका फक्त मला असं जागेवर लांबून लांबून पुढे जाऊच नका कुणी हा असं बस तेवढं सावकाश घ्या काय काय हाय असं जागेवरूनच दर्शन दर्शन घ्या फक्त नका काय वावते बाहेर पाणी वगैरे दर्शन होईल चला बाहेर चला त्यांची बाहेर चला नका बाहेर येतील सगळे चला बाहेर चला बाहेरच बसू दे सगळे बाहेर बसा सगळ्यांनी दर्शन घ्या ना लांबून 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 हात लावूच नका इथूनच घ्या हो हो दुरे सभाय अभ्यंतरी अवघा परमानंदुरे खऱ्या अर्थानं वारकरी संप्रदाय क्षेत्रातील आम्ही ज्यांना ज्ञानोबर आहे आणि साक्षात भगवान परमात्मा मानतो ते आज आपल्या घरी दर्शनासाठी लाभले. खऱ्या अर्थानं मला दुसरं काही प्रमाण सुचत नाही, फक्त एकच सांगू इच्छितो, आनंदुरे आजी आनंदुरे, धन्य आजी दिन झाले संतांचे दर्शन, झाली बाबा तापा तुटी दैन्य गेले उठाउठी. का की संत दर्शन कलियुगामध्ये होणं शक्य नाही, पण बाबा आम्हा सगळ्या वारकऱ्यांचे प्राण श्वास आणि जीव असल्यामुळं बाबांनी इथे येऊन जी आमच्यावर आणि बांदल परिवारावर जी कृपा आणि कृपादृष्टी ठेवली त्याबद्दल मी बांदल परिवाराच्या वतीनं बाबांचा खूप ऋणी आहे. मी बाबांनी आशीर्वाद वचन देतील का नाही हा त्यांचा प्रश्न आहे, पण बाबा आम्हाला दिसले आणि त्यांनी येऊन इथं आम्हाला आशीर्वाद दिलं, ह्याच्यासारखं महत्भाग्याचं लक्षण दुसरं कुठलं नाही. आणि एकदा बाबांच्यासाठी आपण जोरदार टाळ्या वाजून इथं स्वागत करायचं. आणि एकदा बाबांना आपण पाहायला गेलं तर मला एकाने विचारलं होतं, म्हणलं देवाने पाहण्यापेक्षा आपण देवाला पाहण्यापेक्षा देवाने कधीतरी आपल्याला पाहावं. आपण रोज देवाला बघतो, परंतु देवाने कधीतरी आपल्याला पाहावं. बाबांना आपण रोज फेसबुक व्हॉट्सअप इंस्टाग्राम अनेक विविध माध्यमातून बाबांना रोज पाहतो, पण बाबा स्वतः आपल्याला पाहतात, ह्याच्यासारखं दुसरं कुठलं भाग्याचं लक्षण नाही. खऱ्या अर्थानं आज आणि तसेच आज महाराष्ट्रातल्या सुप्रसिद्ध कीर्तनकार सौ शालीनताई इंदोरीकर यांचे आगमन झालेले, त्यांचे एकदा टाळ्या वाजून ते स्वागत करायचं आहे. आणि बाबांच्या बरोबर आलेले हरिभक्तपरायण सीताराम बाबा, बाकीचे सगळे बाबा आमचे, यांचे मी मनापासून बांदल परिवाराच्या वतीने स्वागत करतो. आणि हरिभक्तपरायण आपल्या वैष्णव वारकरी संप्रदायाचे सभासद श्री सतीशरावजी बांदल यांच्या परमपूज्य पिताश्री यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त हे सगळं बाबांनी आपल्यावर कृपादृष्टी ठेवली. तरी बांदल परिवाराच्या वतीनं बाबांचं यथोच्च एक सन्मान पूजन आदरतिथ्य म्हणून हरिभक्तपरायण श्री सतीशरावजी बांदल बाबांना यथोचित सन्मान करतील. तरी बाबांनी कृपा आशीर्वाद द्यावं आणि बांदल कुटुंबियाच्या वतीने हा सन्मान आणि हे पूजन त्यांनी स्वीकारावं अशी मी विनंती करतो. आणि आज खऱ्या अर्थानं संत पूजन होत आहे. बाबांचा आशीर्वाद
बाबांचं सानिध्य आणि बाबांची कृपादृष्टी म्हणजे साक्षात ज्ञानोबराय. ज्ञानोबरायचं दर्शन हे लक्षात ठेवा. कलियुगामध्ये साक्षात ज्ञानोबरायांना पाहण्याचं भाग्य, महद्भाग्य जे ज्यांना लाभतं ना, ते आज बाबांचं दर्शन हे लक्षात ठेवा. म्हणून बाबांच्यासाठी एकदा मी परत सगळ्यांनी सन्मान झालेला आहे. पुंडलिकावरती हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. आदरणीय बाबांचे समवेत जे बाबांचे सावली समान बाबांच्या बरोबर चालतात, किंबहुना बाबा आपले सावली समजतात. एका हिंदी साहित्यकाराने खूप सुंदर लिहिले. हिंदी साहित्यकार म्हणतात, मैंने अपने परछाई से पूछा क्यों चलती हो मेरे साथ. हिंदी साहित्यकार म्हणतात, आपली सावली पडत असती आणि त्या सावलीला विचारतात, मैंने अपने परछाई से पूछा क्यों चलती हो मेरे साथ. परछाई ने हंसकर जवाब दिया, अरे पगले, इस दुनिया में मेरे सिवाय कौन है दूसरा तेरे साथ. लक्षात घ्या. तसेच बाबांची सावली आणि बाबांचं तसं पाहायला गेलं तर तंतोतंत एक एक विषयाचं ध्यान ठेवणारे मानसपुत्र म्हणलं तरी चालेल असे आदरणीय हरिभक्तपरायण सीताराम बाबा यांचंही बांदल कुटुंबाच्या वतीने यथोचित सन्मान होत आहे, तरी त्यांनी ते स्वीकार करायचा आहे. पुंडलिकावरती हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. तसे प्रेम करणारे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार, समाज प्रबोधनकार हरिभक्तपरायण निवृत्ती महाराज इंदोरीकर यांच्या अर्धांगिनी आणि आदरणीय सुप्रसिद्ध कीर्तनकार परमपूज्य शालिनीताई देशमुख महाराज हेही तर आले. त्यांचाही यथोचित सन्मान आणि पूजन बांदल परिवारांच्या वतीने होत आहे. तरी मी आदरणीय ताई महाराजांना विनंती करतो की त्यांनी ते बांदल कुटुंबाच्या वतीने सन्मान स्वीकार करायचा आहे. हरिभक्तपरायण सतीश साहेबराव बांदल यांच्या वतीने समाज प्रबोधनकार निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर संत कृपा निवास व शिष्य परिवार आणि संस्थेसाठी 21,001 रुपयाची त्यांना देणगी देण्यात येत आहे. सगळ्यांनी जोरदार टाळी वाजवून त्यांचं स्वागत करायचंय आणि ताईंना विनंती करतो की ते देणगी सहकार्याची भूमिका घेत त्यांनी ते स्वीकार करायचंय. एकदा जोरदार टाळ्या वाजवून ताईंचं स्वागत करायचंय. तसेच वारकरी संप्रदायाचं आता आपण यथोचित दर्शन करत असताना, वारकरी संप्रदाय महाराष्ट्राची संस्कृती नव्हे, महाराष्ट्राचा कणा आहे. आणि या महाराष्ट्राच्या कणातला प्रत्येक वारकरी हा आपला आत्मा, प्राण, जीव आणि श्वास आहे. लक्षात घ्या. असं हे आमची सगळी चिमुकली आळंदी संस्थानाचे विद्यार्थी, आळंदी संस्थानाचे सगळे जे विद्यार्थी आले त्यांनी उत्कृष्ट असं नाद ब्रह्म नावा रूपाला तसं पाहायला गेलं तर मृदुंगाचं ब्रह्मनाद आणि टाळांचं नामनाद हे दोन्ही एकत्र आल्यानंतर, दोन्ही एकत्र वाजल्यानंतर मी एकच सांगू इच्छितो, टाळाचं नामनाद आणि पखवादाचं ब्रह्मनाद एकत्र आल्यामुळं, एकत्र वाजल्यामुळं साक्षात आपल्या घरी आज परब्रह्मनाथ आलेत. याच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवू देतो. ऍडव्होकेट नंदकुमार पाटील यांना मी विनंती करतो की त्यांनी त्यांच्या वतीने ते देणगी स्वीकार करायचे. तसेच गुरुकृपा वारकरी गुरुकुल आळंदी हरिभक्तपरायण विकास महाराज काकड यांनाही 16,000ची देणगी बांदल परिवाराच्या वतीने देण्यात येत आहे. तरी काकड महाराजांना विनंती करतो की सतीशरावजी बांदल यांच्या वतीनं हे सगळं त्यांच्याकडनं यथोचित सन्मान होणार आहे, तरी त्यांनी त्याचा स्वीकार करायचा आहे. हरिभक्तपरायण विकास महाराज काकड. त्याचबरोबर वारकऱ्यांची मांदियाळी इथं आहे. वारकऱ्यांची मांदियाळी त्यांच्याबरोबर आलेले वारकरी संप्रदायाचे ज्येष्ठ हरिभक्तपरायण भवर महाराज आळंदी यांचाही बांदल कुटुंबाच्या वतीनं सन्मान होत आहे. तर मी भवर महाराजांना विनंती करतो की त्यांनी बांदल परिवाराच्या वतीनं सन्मान स्वीकार करायचा आहे. तसेच महाराष्ट्राचे उत्कृष्ट गायक हरिभक्तपरायण संतोष महाराज
हेही इथं आगमन त्यांचं झालेलं आहे. बांदल परिवाराच्या वतीने त्यांचाही यथोचित सन्मान करण्यात येत असून संतोष महाराजांना विनंती आहे की त्यांनी सन्मान स्वीकार करायचा आहे. महाराष्ट्रामध्ये त्यांनी अनेक कीर्तनकारांना चालीची साथ करत सुमधुर आवाजातनं त्यांनी आपली एक वेगळी ठसा महाराष्ट्रामध्ये उमटवलंय, त्यात काही शंका नाही. अशी सगळी संत मांदियाळीच्या समवेत आज जमलेले सगळे वारकरी बंधू आणि भगिनींचं, निमित्र मंडळी, नातेवाईक, आप्तेष्ट मंडळी यांच्या सगळ्यांचं बांदल परिवाराच्या वतीने स्वागत. आज खरं महाराज तसं पाहायला गेलं तर बाबांचा आशीर्वाद मिळणे नामे नामा स्वतः नामदेव महाराज जसे त्यांचे अग्रण्य ज्ञानोबारायाचे होते आणि आपणही सगळे संतांच्या समवेत आज साक्षात ज्ञानोबाराय आमच्या समवेत किंवा बाबांच्या समवेत आम्ही इथं बसलो, हे महत् भाग्याचा उदय ते हे जोडे संत पाय. या न्यायाने आज बाबांनी आपल्या इथे येऊन खऱ्या अर्थानं आपल्या सगळ्यावर कृपा आशीर्वाद ठेवलं. त्याबद्दल बांदल कुटुंबीय आणि सगळे स्थानिक आणि ग्रामस्थ बाबांचे अतोनात ऋणी आहे. तरी एक सेवाभाव म्हणून, एक आदर म्हणून आणि एक सन्मान म्हणून आणि काहीतरी आपले समाजाची सेवा तर करणारी सगळीच आहेत, पण वारकऱ्याची सेवा करावं. का की बरेच जण मी म्हणत असतो लोक परिवर्तन करण्याच्या मागे लागतात. मी नेहमी म्हणत असतो लोक परिवर्तन करण्याच्या मागे लागतात, पण वारकरी संप्रदाय शिकवतो किंबहुना बाबा शिकवतात परिवर्तन करू नका, वर्तन नीट करा, परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाहीये. आणि असं वर्तन नीट करायला लावणारं जे वारकरी संप्रदायाचे आदुर्वे आमचे सगळे आदरणीय सगळे इथं बसलेले आणि त्या महाराष्ट्रातला सगळ्यातला आराध्य शिक्षण संस्था जोग महाराज संस्था ज्या आपल्या महाराष्ट्रामध्ये अनेक वारकरी समाजाला दिशा देण्यासाठी बाहेर पडत असतात कीर्तनकारांच्या रूपाने, अशा या संस्थेत बाबांच्या कृपेने बांदल कुटुंबियाच्या वतीनं हरिभक्तपरायण सतीशरावजी साहेबराव बांदलजी आणि बांदल परिवाराच्या वतीनं असं थोडंसं अल्पावधी सेवाभाव या वृत्तीने संस्थेच्या कार्यासाठी एक आपलं सत्कार्य कार्यासाठी एक सहकार्याची भूमिका देत 21,000 रुपये जो महाराज वारकरी शिक्षण संस्थेमध्ये संस्थेसाठी देण्यात येणार आहे. तरी मी आदरणीय सीताराम बाबांना विनंती करतो की ही देणगी स्वीकार करून बाबांच्या कृपा आशीर्वाद आम्हाला लाभावं आणि असंच मी विनंती करत बाबांनी ही स्वीकार करावं आणि जोरदार टाळ्यांनी एकदा सगळ्यांनी स्वागत करायचं. तसेच हरिभक्तपरायण माऊली महाराज चव्हाण त्यांचे आगमन झालेले बांदल परिवाराच्या वतीने त्यांचं स्वागत करण्यात येणार आहे. त्यांना विनंती आहे, बाबांनी इथे येण्यासाठी एकच अट मान्य केली होती, महिलांनी लांबून बाबांचं दर्शन घ्यायचंय, जवळ जायचं नाहीये, बाबांना स्पर्श करायचा नाहीये. इतर लोकांनीही बाबांना लांबून दर्शन करा, का की बाबा थोडस आपल्यावर कृपादृष्टी ठेवणार आहेत आणि शुभ आशीर्वाद देणार आहेत. पण विनंती पुनश्च एकदा करण्यात येत आहे, लांबून दर्शन घ्यावं, का की तेज स्वरूपाला स्पर्श करण्यापेक्षा, सेल्फी काढण्यापेक्षा, मोबाईलनं फोटो काढण्यापेक्षा डोळ्याचा सेल्फी काढून घ्या आणि डोळ्यातनं फोटो काढून आपल्या हृदयात साठून घ्या. नक्की बाबा आपल्या हृदयात राहिल्याशिवाय राहणार नाही, अशी मी सगळ्यांच्या वतीने विनंती करतो. वैष्णव वारकरीचे सभासद, क्षत्रिय मराठा दिंडीचे सभासद श्री हरिभक्तपरायण साहेबरावजी बांदल, आपलं सतीशरावजी बांदल यांनी बाबांना इथं आणून योग्य यथोचित सन्मान केला. खऱ्या अर्थानं त्यांच्या कृपेने मग आमच्या पंढरनाथजी असतील, सगळे परिवार जे असतील, सगळे ग्रामस्थ परिवार, पंचकृषीतले परिवार, खऱ्या अर्थाने आज साक्षात ज्ञानोबारायाच्या दर्शनाचा तुम्ही आम्हा सगळ्यांना भाग्य दिला. त्याबद्दल मी वैष्णव वारकरी संप्रदाय संस्था बारावाड्या स्थानिक आणि ग्रामस्थाच्या वतीनं सगळ्यांचं, उपस्थित वारकरी बंधूंचं मी मनपूर्वक आभार आणि धन्यवाद व्यक्त करतो. तरीही आजच्या या प्रसंगी संत आगमन आणि संत पूजन प्रसंगी महाराष्ट्रातल्या सुप्रसिद्ध कीर्तनकार हरिभक्तपरायण सौ शालिनीताई देशमुख महाराज यांना मी विनंती करतो की थोडस 2 शब्द मनोगत व्यक्त करावं आणि सगळ्यात शेवटी आपण सगळ्यांचं आराध्य दैवत, आराध्य स्थान आणि गुरुस्थान असणारं बाबांच्या शुभ आशीर्वाद वचन ऐकण्यासाठी आपण आतुर आहोत आणि सगळ्यात शेवटी बाबा आशीर्वाद देतील. आदरणीय देशमुख महाराज. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. आज या ठिकाणी ज्ञानोबाराय म्हणतात की पूर्वजन्मी सुकृते थोर केली ती आजी मज फळासी आले परमानंद आजी मानसी भेटी झाली या संतासी. ज्ञानोबाराय जसं उत्कृष्ट वर्णन करतात की माझं मागच्या जन्मातलं महान पुण्य होतं
आणि मागच्या जन्माच्या महान पुण्याईनं मला महान संत महात्म्यांची गुरुवर्यांची भेट झाली. खरं तर तुमचं माझं सर्वांचं मागच्या जन्मातलं पुण्य असेल म्हणून आदरणीय बाबांची भेट आज होणं हे या परिवाराच्या या घरासमोर येणं तुम्हा सर्वांना आणि आमच्या बांधल भाऊंना आशीर्वाद देणं, त्यांच्या परिवाराला आशीर्वाद देण्यासाठी बाबा इथपर्यंत. खरं तर बाबांची तब्येत बरी नसूनही आमचे सीताराम भाऊ असतील, ही सगळी मंडळी, पंढरी भाऊ असेल, ही सर्व मंडळी या ठिकाणी बाबांना सुखरूपतेनं आळंदीवरनं इथपर्यंत घेऊन आले. आणि म्हणून आज इथल्या थोरविला चंदनाचा सुगंध आला, वाळवंटाचा किनारा आपल्या पावलांनी धन्य झाला. भेट होती काळजाची आज इथे आपल्या दर्शनाचा योग आला. खर तर हे तुमचं माझं मी परमभाग्य समजेल. आणि म्हणून असं म्हटलं जातं की अर्धा क्षण घडता संतांची संगती, तेने होय शांती महत पापा. अर्धा क्षण जरी संतांचं सानिध्य तुम्हा आम्हाला घडलं तरी कितीही मोठं महापाप असेल तरी आज आमच्या दादाने सांगितलं की तुम्ही सेल्फी काढू नका, बाबांचं दर्शन घेऊ नका, फक्त डोळ्याने बघा. कारण देखिला डोळा बैसला मणी, अंतकरणामध्ये मूर्ती तुझी अंतरात असावी. या उक्तीप्रमाणे खरं तर ज्ञानोबारायांना कुणी पाहिलं नाही, ज्ञानोबाराय किंवा तुकोबारायांना कुणी पाहिलं नाही, पण आज ज्ञानोबारायांनी किंवा ज्ञानोबारायांच्या स्वरूपामध्ये, जगद्गुरु तुकोबारायांच्या स्वरूपामध्ये साक्षात माऊलींना आपल्यापर्यंत पाठवले. म्हणजे हे आपलं भाग्य आहे. आणि खरं तर या परिवाराचा आदर्श घ्यावा तेवढा थोडा आहे. प्रत्येक क्षेत्रामध्ये, विशेष वारकरी क्षेत्रामध्ये प्रत्येक वेळेला वारंवार कुठं कार्यक्रम असेल, कुठं अन्नदान असेल, या सर्व कार्यक्रमामध्ये, सर्व क्षेत्रामध्ये अग्रेसर असणारा ही परिवार आहे. आणि म्हणून अन्नदानम महदानम. मस्त इथं महाराजांची तारीख घ्यायला आमचे बांधल भाऊ आले होते, परंतु महाराजांचं शक्य झालं नाही. म्हटले एकतर महाराज येतील नाहीतर माऊली येतील. मग हा दोन्ही हट्ट असतो, त्यांनी एक हट्ट पूर्ण केला आणि हा हट्ट खऱ्या अर्थाने आज परिपूर्ण होतोय. शास्त्रामध्ये असं सांगितलं जातं की पहिली सेवा मातृसेवा आहे, दुसरी सेवा पितृसेवा आहे, तिसरी सेवा आचार्य सेवा आहे आणि चौथी सेवा अतिथी सेवा आहे. मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव, अतिथी देवो भव. मातृसेवा पितृसेवा का महान मानली जाते? आपण सर्वजण आदर्श घेता, प्रत्येकाच्या देवघरामध्ये पांडुरंगाची मूर्ती स्थापन करता. पांडुरंग परमात्म्याला विटेवर उभं राहण्याचं किंवा उटीवर उभं करण्याचं सामर्थ्य ज्या भक्तामध्ये आहे. आणि का तर त्या भक्ताने सेवा परिपूर्णतेनं केली. म्हणून त्या ठिकाणी सांभाळणं वेगळं किंवा गरज वेगळी, सेवा वेगळी. गरज वेगळी म्हणजे कशी की एखाद्या आई वडिलांची सेवा करणं, त्यांची गरज पुरवणं, त्यांना बांधणं, अन्न वस्त्र निवारा या गरजा पुरवणं हा वेगळा संदेश आहे. पण त्यांची सेवा करणं म्हणजे सेत सेवा हा दारवंटास, जे म्हणतील त्या इच्छा पूर्ण करणं. कारण असं म्हटलं जात नाही की तुम्ही मेल्यानंतरच सगळं काही शोक सोहळे असतील ते सगळे समाजाला दाखवण्यासाठी करा. जिवंत आहे तोपर्यंत सेवा तर कराच. कारण ते आपलं मरण, आपले मरण पाहिला मी डोळा नाही. कारण अनुपम्य सोहळा कधी पाहिला जातो? जिवंतपणे पाहिला जातो. आणि हा अनुपम्य सोहळा खरं तर आदरणीय बाबांच्या, आमच्या बांधवांच्या वडिलांनी त्या ठिकाणी पाहिलेला आहे. का आपलं मरण, का माझ्या मुलांनी जिवंत असताना एवढी सेवा केली, ते गेल्यानंतर त्याच्याही पेक्षा अजून ते सेवा करतीलच, यात काही शंका नाही. कारण पिंडदान झालंच पाहिजे असं काही नाही, पण ती होणार याची शाश्वती त्यांना जिवंतपणे. का आपला मुलगा कसा आहे, आपलं घराणं कसं आहे, आपलं कुटुंब कसं आहे, कुटुंबातल्या भगिनी कशा आहेत, नाती कशा आहेत, सुना कशा आहेत, नातसुना कशा आहेत, हे सगळं कुटुंब त्यांनी डोळ्याने भरभरून बघितलं आणि अनुभवलं. आणि खऱ्या अर्थानं म्हणतात ना की शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटे, किंवा कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. आणि म्हणून खऱ्या न्यायाने आज या ठिकाणी फिटले पितरांचे ऋण. आदरणीय म्हणतात ना की शरीराचे आई वडील वेगळे, शरीराचे आई वडील वेगळे, धर्माचे आई वडील वेगळे आणि संत मायबाप वेगळे. कारण महाराजांनी सांगितले तुम्ही संत माय बाप कृपावंत, कायमी पतित कीर्ती वाणू. शरीराचे आई वडील कुठपर्यंत आहे? जोपर्यंत आपल्या गरजा पूर्ण होत नाही तिथपर्यंत. शरीराचे आई वडील वाढावे संतान गृही व्हावे धनधान्य इथपर्यंत प्रयास करतील. धर्माचे आई वडील सांभाळतील, पण खऱ्या अर्थाने
जी संत मायबाप आहेत, ही संत मायबाप अगदी शेवटपर्यंत म्हणजे आपलं जीवन जोपर्यंत आहे तोपर्यंत तुमच्या माझ्यावरती कृपा दृष्टी करतात, ती म्हणजेच संत मायबाप आहे. काय मी पतित कीर्तिवानो, ज्ञानोबारांच्या बाबतीमध्ये तुकोबारांनी कितीतरी वर्णन केलेलं आहे की ज्ञानराज माझी योग्यांची माऊली किंवा साधकांची मायबाप, ज्याला कुणी नाही त्याला माझी माऊली आहे. आणि खऱ्या अर्थाने आज या ठिकाणी माऊलींचा परिपूर्ण आशीर्वाद ज्यांच्या माध्यमातून तुमच्या माझ्यापर्यंत पोहोचला, तुम्हा सर्वांना लहान थोड्या मोठ्यांना जो आशीर्वाद आज मिळत आहे तो साक्षात माऊली ज्ञानोबारांचा आहे. कारण ज्ञानोबा आदरणीय गुरुवर्य बाबांचा जो आशीर्वाद आहे खर तर तोच माऊली ज्ञानोबारांचा आशीर्वाद या परिवाराला आपल्या इथे असलेल्या उपस्थित असलेल्या सर्वांना मिळेल यात ते शंका नाही. आणि म्हणून पुन्हा एकदा मी सांगितलं की अर्धाक्षण घडता संतांची संगती, ज्या परीक्षिती राजाला शुक महामुनींनी सांगितलं होतं की तुला 7 दिवस तपस्या करायची गरज नाही, तू अर्धाक्षण मनापासून इथे हा कार्यक्रम आयोजित करण्याचा बांदल भाऊंचा या परिवाराचा दुसरा कुठलाही उद्देश नाही, फक्त एक सेवा हा एकच महत्वाचा उद्देश होता की ज्या माध्यमातून आपल्याला कुठल्या तरी माध्यमातून या सर्व वारकऱ्यांची सेवा करता येईल, या सर्व बालगोपाळांची सेवा करता येईल संस्थेच्या. कारण माणूस क्षणापुरतं काही दान करतो, पण असं दान केलं पाहिजे की ज्याला गरज आहे. आणि म्हणून आळंदीमध्ये जाणारं जे दान आहे ते दान कधी व्यर्थ जाऊ शकत नाही. अशा प्रकारचं अनमोल दान त्यांच्या हातून या ठिकाणी आज घडतंय आणि ही सेवा आज त्यांच्या हातून घडती म्हणून परम भाग्याची गोष्ट आहे. मी त्यांनाही खरं तर द्यावे तेवढे धन्यवाद असेल आणि या परिवारालाही धन्यवाद देईल आणि बाबांच्या चरणी विनम्र अभिवादन करून माझे 2 शब्द या ठिकाणी संपेल. रामकृष्णारी. धन्यवाद ताई. पुण्यामध्ये तसं महाराजांचं बरीच कीर्तन झाली. महाराजांचं थोडस इति वृत्तांत आणि थोडक्यात सांगायचं म्हणलं तर ताई सरळ अर्थाने सांगून गेल्या. एकच सांगतो, साधू संत येती घरा आणि तोची दिवाळी दसरा. त्याच्या पलीकडे काय? नाहीतर पुणे शहरामध्ये आमच्या पुणे मध्यभागीमध्ये लोकांचा थोडासा अर्थाचा अनर्थ होतोय. एकाला विचारलं मी, मला संत घरात आले तर काय? ते म्हणले साधू संत येती घरा आणि मागचे पुढचे दारे बंद करा. लक्षात घ्या, पण ते अविवेकी बुद्धीचं हे लक्षात ठेवा. सतसत विवेक बुद्धीने पहा. मी पंचकृषी ते सगळ्यांना समजताना सांगू इच्छितो. आताच आदरणीय ताईंनी सांगितलं. एक तुम्हाला सांगू का, ज्ञानोबराय आणि तुकोबराय पाहायचा तर एकच हिंदी साहित्यकार खूप सुंदर बोलतात, चरण उनके ही पूजे जाते हैं, चरण उनके ही पूजे जाते. प्रश्न चिन्ह आहे, किनके? जिनके आचरण पूजने योग्य होते. लक्षात ठेवा. असं सिद्ध एक तुम्हाला सांगतो, क्षमा असावी. टीव्हीवर कीर्तन करणारे बरेच महाराज आज महाराष्ट्रात लाखोच्या संख्येने आहेत, पण लक्षात ठेवा देव कधी पुढे येत नाही, देवाकडे जावं लागतं आणि त्याची अनुभूती आज आम्हाला येते. लक्षात घ्या, सोपं नाही. लक्षात ठेवा. म्हणून तुम्हाला सांगू का, शाळेत शिकवणारा शिक्षक वेगळा, सन्मार्गांना नेणारा गुरु वेगळा आणि आत्मप्रचित देऊन मोक्षपदापर्यंत नेणारे श्रीगुरु वेगळे आणि सद्गुरु वेगळे. हे श्रीगुरु आणि सद्गुरु आहेत. लक्षात ठेवा. म्हणून असं हरिभक्त परायण सतीशजी, आमचे बांदलजी आणि त्यांच्या परिवाराने महाराजांना इथं आणण्याचा थर पाहायला गेलं तर बहुतच पाहायला गेलं तर पुण्य पडले बहुता दिवसा भाग्य उदयाचा ठसा. आणि त्यांच्या अर्थाने म्हणायचं म्हणलं, तू का म्हणे माझे भार उतरले ओझे किंबहुना माझे झाले. ताईंनी प्रमाण खूप सुंदर दिलं, माझे झाले गयावर्जन कधी फिटले पितरांचे हृदय. पण कशामुळं? जेव्हा बाबा आले. कशामुळं? जेव्हा ज्ञानोबा आले. कशामुळं? साक्षात माझे तुकोबा आले. कशामुळं? माझे परमादरणीय आले. याची सगळ्याची वृत्ती इतिवृत्तांत एकच आहे की आदरणीय बाबा आपल्या इथं सन्मुख आहेत आणि ते आपल्याला आशीर्वाद देतात. तसंच इथे आल्यानंतर आपल्या सगळ्यांचे परिचित असणारे श्री माऊली शेठ चव्हाण, माऊली ढाबा जेजुरी यांच्याकडून ही जोग वारकरी शिक्षण संस्थेसाठी 5001 रुपयाची त्यांना यथोचित सहकार्याच्या भूमिकाने सन्मान करून महाराजांना जोग वारकरी शिक्षण संस्थेसाठी देण्यात येत आहे. तरी मी माऊली शेठ महाराज चव्हाण यांना विनंती करतो की 5001 रुपयाची देणगी बाबांच्याकडे सुपूर्द करून जोग महाराज संस्थेसाठी एक महत्वाचं अमूल्य असं योगदान ते करत आहेत. तरी बाबांनी ते स्वीकार करून त्यांनाही शुभ आशीर्वाद द्यावं अशी मी बाबांना विनंती करतो.
चव्हाण पुंडलिका वरदे विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। मी आदरणीय गुरुवर्यांना विनंती करतो की त्यांचे अमृत वचनांनी आम्हाला सगळ्यांना तृप्त करावं आणि शुभाशीर्वाद आणि अमृत वचन त्यांनी आम्हाला प्रदान करावं। सगळ्यांनी शांत चित्ताने आदरणीय बाबांचं अमृत वचन गुरुकृपा आणि प्रसाद हे सगळ्यांनी नीट आणि शांत चित्ताने ग्रहण करायचे, सेवन करायचे, नुसतं ऐकायचं नाहीये। धन्यवाद आदरणीय गुरुवर्य बाबा। मंगलम पुंडलिकाक्ष मंगलाय तनवरी। त्याचा हा जो कार्यक्रम आहे स्वर्गीय साहेबराव बांधार यांचं पुण्यस्मरण आहे। आनंदाची गोष्ट आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये आपल्यावर जे काही ऋण असतं ते ऋण फेडण्याचं कार्य अवश्य माणसावर ते कर्तव्य आहे या दृष्टीने, आणि आपल्यावरती ऋण आहे त्याला पितृऋण असं म्हणत असतं। त्या पितृऋणामध्ये आणि जे काही त्यांनी आपल्यावरती अनंत उपकार केलेले आहेत असे जे स्वर्गामध्ये असणारे वैकुंठामध्ये असणारे असं आहे, तेव्हा ज्या परंपरेतून जात असते त्याप्रमाणे त्या परंपरेनुसार त्याला तो लोक प्राप्त होत असतो। कोणाला स्वर्गलोक, कोणाला वैकुंठ लोक, कोणाला ब्रह्मलोक, अशा प्रकारे आणखी पितृ जे असत यंत्री पितृदान यंत्री देवभता असं पितृ ऋण असतं बघा। तेव्हा आपल्यावरती जे काही ऋण आहे जोडूनही आधार उत्तम व्यवहार आहे, त्याचा चांगल्या प्रकारे ग्रहस्थाश्रमी माणसावरती उपकार करण्याची संधी असते। तेव्हा ब्रह्मचारी असेल, वानप्रस्थ असेल, संन्यासी असेल, तेव्हा त्यांनी असं आहे त्यांचं जन्म जर कोणावर असेल गृहस्थाश्रमावरती असेल, गृहस्थाश्रमाने भीक मागू नये, पण भिक्षा मांडल्याशिवाय राहू नये, कारण सगळी जबाबदारी कोणावर आहे गृहस्थाश्रमावरती असते। गृहस्थाश्रम समाज स्वीकारला ना मग गृहस्थाश्रमावरती काही जबाबदारी आई वडिलाचं ऋण असतं, पूर्वजाचं काय असतं ऋण असतं, ते सर्व ऋण म्हणून आपण श्राद्ध तर्पण वगैरे करतो हे कशाकरता करत असतो, तेव्हा तिथे त्यांना सद्गती प्राप्त व्हावी म्हणून अवश्य माणसाने आणि श्राद्ध तर्पण एकच नाही बा संपूर्ण पूर्वज त्यांना उद्धवण्याचं कार्य कोणी कन्यापुत्र होती जे तो काय करत असतो, ऐसा पुत्र भावा गुंडा ज्याचा ती लोकी झेंडा याच्या योगाने संतुष्ट होतील कुठले लोक म्हणलं वा काय आमच्या आणि परंपरेमध्ये मूळ जन्माला आलं ज्याने आमचा स्वर्गामध्ये असलो असताना देखील त्यांचा उत्कार केला, ही जबाबदारी गृहस्थाश्रमी पुरुषावर आहे। आणखी काही गृहस्थाश्रमी तेव्हा एक देवऋण असतं का, देवऋण म्हणजे काय, तेव्हा देवाचे उत्सव अवश्य केलेच पाहिजे। कृष्ण जन्म, राम जन्म, दैत्य जन्म हे सगळे ऋण आहे, तेव्हा समाजाचं ऋण आहे। हे जे आहे पुरं देवाला लावून आवडणारे जे आहेत त्यांच्याविषयीचा उत्सव करणे आपलं कर्तव्य आहे। म्हणून गणेशाचा सुद्धा उत्सव करणं हे भारतीयाचं काय आणि आनंदाची गोष्ट आहे। मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रामध्ये गणेशाचा उत्सव आनंदाची गोष्ट आहे। तेव्हा आम्ही ज्या भागामध्ये कुठे कुठे जात असतो तेव्हा याच्यामध्ये तिथली जी देवता असते त्या देवतेचा उत्सव असतो। वृंदावनामध्ये गेल्यानंतर श्री बालकृष्ण यांचा उत्सव असतो, अयोध्येमध्ये गेले राम राज्यासारखा उत्सव असतो, हे सर्व उत्सव आहे। त्याचप्रमाणे आपल्या महाराष्ट्रामध्ये गणेशाचा उत्सव असतो, अपूर्व आणखी असा उत्सव सर्व तरुण मंडळी करतात। अशा प्रकारे संपत्तीचा उपयोग करणं, आणखी वेळ जर काही असेल अतिथी भोजन म्हणतात, दुर्बळाला सुद्धा मदत करणं हे कर्तव्य आहे।
देवाच्या दृष्टीने आणखी त्यांना सांगत पण असेल. एखादा आंधळा मनुष्य आहे, मोका मनुष्य आहे, बहिरा मनुष्य आहे, पांगळा मनुष्य आहे, असे जे दुर्बळ आणखी घटक असतात त्यांना सहकार्य करणं हे भारतवासियाचं कर्तव्य आहे. हा मार्ग कोणी दाखवला? पूजनीय गाडगे महाराजांनी हा मार्ग दाखवला. जे का आनंदले गांधले त्याशी म्हणे देव आपले तोची साधू ओळखावा. कारण तो इंद्रियाने अपंग आहे, पूर्ण इंद्रिय त्याच्या ठिकाणी आंधळा मनुष्य आहे, पण डोळे नाही. त्याला मदत करणे आपलं काय. एखादा दुर्बळ शेतकरी असेल त्याला सहकार्य करून त्याची शेती उठवणं हे शेतकऱ्याचं काय कर्तव्य आहे. तेव्हा आपल्या दृष्टीने कर्तव्याचा आपण विचार केला तसे आपले जे पूर्वज आहेत ते पूर्वज आपला उद्धार होण्याकरता परंपरेमध्ये असलेल्या आणि होणाऱ्या जे काही प्रजा आहे त्यांच्याकडून आणि त्या प्रजेकडून आपला उद्धार व्हावा, वरचे लोक आपल्याला प्राप्त व्हावे एवढ्या करता हे श्राद्ध आपण अवश्य केलं पाहिजे. आणि त्या श्राद्धामध्ये जेवढा काही आपल्याला परोपकार करता येईल तो परोपकार बांधल या कुटुंबाने केलेला आहे आजचा दिवस. तेव्हा ह्या ज्या काही संस्था आहेत त्या संस्थांना सुद्धा दानाच्या रूपाने आणि अर्थसहाय्य केलेलं आहे. आमच्या संस्थेला सुद्धा दानाच्या रूपाने 21,000 काय केलेलं आहे अर्थसहाय्य केलेलं आहे. कारण संस्था तरी कशावर चालत असते तेव्हा सर्वांचा सहभाग असेल त्याच्यावर जी संस्था काय होत असेल. देवळाच्या कामाला मदत करणे या दृष्टीने बांधव आणि कुटुंबियांचं परिवाराचं जेवढं आणखी आपण कौतुक करावं तेवढं कौतुक काय कमीच पडत असतं. आजचा हा कार्यक्रम पाहून आनंद होत असतो. तेव्हा परंपरेची वडिलांची वगैरे जाणीव ठेवून त्यांचा हा पुण्यस्मरणाचा सोहळा अप्रतिम आणि सोहळा आज आम्हाला बघायला मिळाला याविषयी आणि आनंद होत असतो. अशाच प्रकारे होणाऱ्या पुण्यस्मरणामध्ये असेच कार्यक्रम प्रजेकडून घरच जावे एवढ्या करता आणि त्यांना जेवढे आशीर्वाद द्यावे तेवढे आशीर्वाद कमीच पडतात. तेव्हा अकल्प आयुष्य व्हावे दया कोळा माझी हा सगळा हरिजन असा कल्पनेची वाला नामा म्हणता यावे असावे कल्याण अध्यात्मकी निदान पांडुरंग. तेव्हा हे सगळं वारकरी घराणं आहे. तेव्हा वारकरी घराण्यानंतर आणि सांगायलाच नको बा जो वारकरी असेल त्याला उद्धार करून घेण्याचं संकटच नाही. पंढरीचे वारकरी ते अधिकारी मोक्षाचे. देवाने असा बॉन्ड लिहून दिलेला आपल्याला. वारकरी झाला ना काही काळजी करण्याचं काम पेशा म्हणून समज धरला त्याच्या उद्धाराची जबाबदारी कोणावरती आहे आमच्यावरती आहे. तेव्हा माणसाने अवश्य वारकरी संप्रदायामध्ये प्रवेश करणं याच्यासारखं भाग्य नाही. जगामध्ये अनेक संप्रदाय आहे पण वारकरी संप्रदायाची बरोबरी कोणताच संप्रदाय ज्याचे आणि अधर्वी कोण आहे त्याचे कळस कोण आहे. ज्ञानोबा आहे वारकरी संप्रदायाचे. ज्ञान वेळेला पाया आणि तुका झाला असे तेव्हा असे महाराष्ट्रात भूषणाभाव कशामुळे असेल हे महान मंडळी रत्नासारखी मंडळी या महाराष्ट्रातल्या मातीने आपल्याला दिलेलं आहे. त्याच्यामध्ये पहिला क्रमांक ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर महाराज, दुसरा क्रमांक जगद्गुरु तुकोबा आहे आणि तिसरा क्रमांक हिंदवी राज्य निर्माण करणारे छत्रपती शिवाजी महाराष्ट्र धन्य आहे. असा धन्य असलेली माती रत्नासारख्या माणसाला जन्म देते. धन्य दयाचे कुशी ज्ञानदेव जन्म अशा रत्नाला जन्म दे. धन्य माता पिता तेव्हा या सर्वांना आयुष्य आरोग्य भरपूर प्राप्त व्हावे आणि देवाची सेवा त्यांच्याकडून परमेश्वराने करून घ्यावी अशी जगन्यंत्या पांडुरंगास त्याचप्रमाणे तुकोबा राहिला ज्ञानोबा राहिला साष्टांग दंडवत घालून आज आपण या सर्वांचं आम्हाला भाग्य दर्शन होण्यासारखे पवित्र
संस्कारातील असणाऱ्या व्यक्तीचं भाग्य आम्हाला प्राप्त झालेलं आहे. असंच भाग्य नेहमी घडत राहावं हे ज्ञानेश्वर महाराजांच्या चरणी प्रार्थना. शुभम भवतो कल्याण. विश्वात्मकी देवी येणे वागयज्ञ तोषावे तोषो निमज द्यावे पसाय दानही जे खळांची व्यंकटी सांडू तया सत्कर्मी रती वाढू ता परस्परे पडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जावो विश्वस्व धर्म सूर्य पावो जो जे वांछील तो ते लावो प्राणी जात वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी अनवरत भूमंडळी भेटतो तया होता चला कल्पतरुचे आरव चेतना चिंतामणीचे गाव बोलते जे अर्णव पियुषांचे चंद्रमे जे अलंछन मार्तंड जेता पहिन जे सर्वाई सदा सज्जन स्वैरे होतो किंबहुना सर्व सुखी पूर्ण भवनी तिही लोकी पजिजो आदि पुरुकी अखंडित आणि ग्रंथोपजीवे विशेष लोकी दृष्टादृष्ट विजय होवा विजय हे तमणे श्री विश्वेश्वरा हो हा होईल दान पसाओ येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला. हरि ओम शांती शांती शांती. कवरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय. जोग महाराज संस्थेसाठी देणगी देण्यात येत आहे तरी बाबांनी स्वीकार करायचे. याच्यानंतर लगेचच हरिभजनाचा कार्यक्रम होणार आहे इथेच आणि प्रसादाचा कार्यक्रम लगेचच तिथं सुरुवात होणार आहे. कोणीही प्रसाद घेतल्याशिवाय जाऊ नये असे बांदल कुटुंबियाच्या वतीने विनंती आहे. तरी प्रसाद आणि भोजन या दोन्हीचं सेवन लोकांनी करावं असं बांदल परिवाराच्या वतीने विनंती. पक्वा झाला तो लावले